श्री दत्तच्या वार्षिक सभेत कॉम्स्प्रेड बायोगॅस प्रकल्प उभारण्यास मंजुरी, मराठवाड्यातील पूरग्रस्तांना देणार मदतीचा हात गणपतराव पाटील. साखरेची आधारभूत किंमत 42 रुपये प्रति किलो करण्याची मागणी रघुनाथ पाटील. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 56व्या वार्षिक सभेत कारखान्याकडे उत्पादित उपपदार्थातून सेंद्रिय खत निर्माण करणारे कॉम्स्प्रेड बायोगॅस उत्पादन प्रकल्प उभा करण्यासह विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. महाराष्ट्र राज्यात महापुराने थैमान घातले आहे. ही परिस्थिती बिकट आणि गंभीर बनली आहे. या काळात पूरग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. यामुळे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 2 दिवस मदत केंद्राची स्थापना करून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देण्याची भूमिका कारखान्याने घेतली आहे. सभासदांनी या मदत केंद्रात मदतीचा हात देऊन माणुसकीचे नाते जपण्याचे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी या वार्षिक सभेत बोलताना केले. सभेच्या सुरुवातीस कारखान्याचे संचालक माजी खासदार दत्ताजीराव कदम, श्रीमंत विश्वासराव घोरपडे सरकार, माजी आमदार दलित मित्र दिनकरराव यादव, माजी आमदार डॉ. अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत आणि अहवाल सालात दिवंगत झालेल्यांच्या नावाचा यादीचे वाचन चेअरमन रघुनाथ पाटील यांनी केले. दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कारखान्याचे कार्यकारी संचालक M.V. पाटील यांनी कारखाना आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या विषयपत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी दोन्ही विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने हात उंचावून मंजूर केले. तसेच या सभेत बोलताना कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील पुढे म्हणाले की श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कामगार बंधूंचे हित साधले आहे. कारखान्याच्या माध्यमातून पूरग्रस्तांना पोहोच केली जाईल असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील हे अध्यक्षीय मनोगतात बोलताना म्हणाले की श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी सभासद आणि कामगारांच्या बरोबरच कारखान्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. यामुळे कारखान्याच्या माध्यमातून सुरू असलेले सर्व उद्योग यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत. गत गाळप हंगामात साखर कारखान्याचे 10,70,782 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. 12.19% ऊसाची रिकव्हरी राहिली असून 11,60,700 क्विंटल साखर उत्पादन झाले. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या FRP प्रमाणे कारखान्याने 3,200 रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम अदा केली आहे. केंद्र शासनाने यावर्षी 10.25% साखर उतार्याकरिता प्रतिटन 3,550 रुपये ऊसाची FRP व त्यापुढे 1% साखर उतार्यास प्रतिटन 346 रुपये FRP निश्चित केली आहे. ही बाब सर्व ऊस उत्पादक सभासदांसाठी आनंददायी आहे. त्यामुळे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावे असे शेवटी त्यांनी आवाहन केले. वार्षिक सभा होती आणि त्या सभेमध्ये मी आमच्या लोकांना सभासदांना एक आव्हान केलेलं आहे की प्रत्येक वर्षी आमच्या भागामध्ये पूर येऊन आमच्या भागातलं नुकसान होतं, शेतकऱ्यांचं नुकसान होतं, पिकाचं नुकसान होतं. त्या काळात त्या वेळेला बाहेरचे लोक इथं येऊन मदत करत होते आणि आत्ताची परिस्थिती जर बघितला तर मराठवाडा असेल, सोलापूर असेल, बीड असेल या भागामध्ये अत्यंत पाऊस पडून त्या भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि ती नुकसान भरपाई आपण करून होणार नाही तरी पण खारीचा वाटा म्हणून आपण त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं मी आमच्या सभासदांना आव्हान केलेलं आहे, शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्या लोकांनी उद्या परवा 2 दिवस मदत गोळा करून इथं आणून देण्याचं शाश्वती दिलेली आहे आणि ते सगळं गोळा करून आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून जिथं देणं योग्य आहे, जिथं देणं गरजेची गोष्ट आहे अशा ठिकाणी नेऊन त्यांना पोच करून देण्याच्या दिशेनं आम्ही प्रयत्न करणार आहे. आत्ताच आमच्या कामगारांच्या समोर आम्ही मिटिंग घेतली आणि कामगारांना आव्हान केल्यानंतर कामगारांनी 1 दिवसाचा पगार द्यायचं त्यांनी कबूल केलं. आत्ताच त्या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला सांगितलं अशा पद्धतीनं सर्व भागातनं मदतीचा ओघ सुरू व्हायला लागेल. कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचं होतं, त्या पद्धतीनं आपण पुढाकार घेऊन निघालेलो आहे आणि या भागातनं जी जमल ती मदत आपण त्यांना देण्याच्या दिशेने प्रयत्न करणार आहे. 4-5 वर्षापूर्वी केरळमध्ये ज्यावेळेला मोठा पूर आला तिथं देखील नुकसान झालं. त्यावेळेला आमच्या भागातून आम्ही 7 ट्रक धान्य असेल, म्हणजे कपडे लत्ता असतील, जे असेल जीवनावश्यक वस्तू त्या पाठवून देण्याचा प्रयत्न करून तिथं पाठवून दिले. त्याच पद्धतीनं 2 दिवस आम्ही प्रयत्न करून जास्तीत जास्त मदत त्या भागातल्या लोकांना कसं देता येईल ही बघण्याची दृष्टी ठेवून जाणार आहे आणि आम्ही समाजातल्या लोकांना देखील आव्हान करतो आमच्या भागातल्या लोकांना की तुम्ही देखील जे जमेल ती तुम्ही मदत करण्याची दृष्टी ठेवा. कारण आपल्याला 3-4 वेळा त्या भागातल्या लोकांनी अत्यंत मदत केलेली आहे. त्याची जाणीव ठेवून, माणुसकीची जाणीव ठेवून आपण मदत करण्याच्या दिशेने प्रयत्न करावे एवढी कळकळीची विनंती त्यांना करतो. नमस्कार.